एकीकडे धाराशिव जिल्ह्यात पुराचा हाहाकार, दुसरीकडे जिल्हाधिकारी कीर्ती पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव नाचण्यात दंग. तुळजापूरमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातला डान्सचा व्हिडिओ व्हायरल. जिल्ह्यात नुकसान झालेलं असताना जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारे नाचगाणं करणं चुकीचं. धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या नवरात्रोत्सवातील नाचगाण्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्रीच राजधानी दिल्लीत दाखल. राज्यातल्या पूरस्थितीबाबत केंद्रानं राज्याला मदत करावी असं निवेदन करणारं पत्र कालच मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अमित शहांना दिलं. आज फडणवीस पंतप्रधानांना भेटण्याची शक्यता. हेक्टरी नव्हे तर एकरी 50,000ची मदत द्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची मागणी. सामान्य शेतकरी सध्या एकरात हेक्टरमध्ये नाही, जयंत पाटलांची प्रतिक्रिया. लातूरमधल्या लेणापूरमध्ये मंत्री योगेश कदम यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. योगेश कदमांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणं आणि त्यांच्या पाठीशी आर्थिक ताकद उभी करणं हा आमचा सध्याचा प्रयत्न. विरोधकांच्या टीकाटोमण्यांना उत्तर द्यायला आमच्याकडे वेळ नाही, राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे गेले असता जनाब संजय राऊत गाडीत बसून काजू बदाम खात होते. भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका. बन यांच्याकडून राऊतांचा व्हिडिओ शेअर. हिंगोलीमध्ये सत्ताधारी आमदाराकडूनही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यानं ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, शिवसेना आमदार संतोष बांगर यांची मागणी. धाराशिवच्या भूममधील जयवंतनगर इथे पुरामुळे जमीन खचली. गावातील तरुणानं व्हिडिओ चित्रित करून नुकसान दाखवलं. आधीच अतिवृष्टीनं अतोनात नुकसान झालंय. गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील 50पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला. छत्तीसगड आणि भामरागड तालुक्यात झालेल्या पावसामुळे पर्लकोटा नदी पुलावर पाणी. नांदेडमध्ये पाऊस नसला तरी गोदावरीची पूरस्थिती 4 दिवसांपासून कायम. मुदखेड, नायगाव, उमरी आणि धर्माबाद या तालुक्यातील शेकडो हेक्टरवर पिकं पाण्याखाली. महापुराची तीव्रता दाखवणारी ही ड्रोन दृश्य. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील तळणी प्रकल्पात 500 एकरवरील सोयाबीनचं नुकसान. रामतीर्थ, किनाळा, जिगळा, लोहगाव गावातील 500 एकरपेक्षा जास्त पीक पाण्याखाली. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. भंडारा जिल्ह्यात काल विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी. कापणीला आलेलं भातपीक भुईसपाट. मोहाडी, लाखनी, लाखांदूर तालुक्यातील मोठं नुकसान. पावसानं शेतकरी मेटाकुटीला. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. अकोल्याच्या म्हैसांग गावातील बांध प्रशासनानं फोडला, त्यामुळे 300 एकरातील शेतकऱ्यांना दिलासा. मंडळ अधिकारी शेख अन्सारुद्दीन आणि इतर शेतकऱ्यांनी बांध अडवल्यामुळे 300 एकर शेती पाण्याखाली गेली होती. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पावसाचं थैमान. शेतीचं मोठं नुकसान झालं असून काही ठिकाणी पूरस्थिती अजूनही कायम. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून आज वादळी पावसाचा इशारा. एकूण 33 जिल्ह्यांना येलो अलर्ट. धाराशिवमध्ये सकाळीच पावसाची हजेरी. 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी हाहाकार. लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांकडून घेतला जात असल्याची बाब समोर आली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या आता 8,000वर. सगळ्या कर्मचाऱ्यांकडून पैशांची वसुली करण्याचे वित्त विभागाचे आदेश. वसूल करण्यात येणारी रक्कम सुमारे 15 कोटींच्या घरात. सांगलीमध्ये पडळकर आणि जयंत पाटील वाद आणखी चिघळणार. शरद पवार गटाच्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला भाजप 1 ऑक्टोबरला प्रत्युत्तर देणार. महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चातील फडणवीसांवरच्या टीकेनंतर भाजपचा निर्णय. पैशांचं सोंग आणता येत नाही. अजित पवारांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका. त्यावर अजित पवारांची भाषा गावगाड्यातील होती, त्यांच्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. मिटकरींची प्रतिक्रिया. तर राजकारण न करता शेतकऱ्यांसाठी एकजुटीने उभे राहा, मिटकरींचा विरोधकांना सल्ला. गरब्यावरून संभाजी भिडे गुरुजींनी केलेल्या वक्तव्याचा मिटकरी यांनी जोरदार समाचार घेतलाय. भिडे गुरुजींचं वय झालंय, त्यामुळे त्यांनी नसत्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नये. यापेक्षा त्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागात आपण कमावलेली संपत्ती वापरावी असा सल्ला आमदार मिटकरींनी भिडे गुरुजींना दिलाय.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या एमआयडीसीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. बैठकीत कामगार चौक ते आंबेडकर चौक या रस्त्यासाठी 16 कोटी देण्याचा निर्णय. ठाकरेंच्या एअरपोर्ट कामगार सेनेला शिंदेंच्या शिवसेनेचा दणका. ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन असोसिएशनचं T2 आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर कार्यालय उभारण्याचं काम सुरू. बुलेट ट्रेन नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडणार. प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याची सूत्रांची माहिती. रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग असलेला बुलेट ट्रेन कॉरिडॉर निर्माण होणार. प्रवासाचा वेळ वाचवण्याच्या उद्देशानं कॉरिडॉरची निर्मिती.